सामन्याला सुरुवात होते. वडोदरा पहिल्या संघातर्फे पहिला शतक घेऊन आलाय स्वप्नील. स्वप्नील याचा पहिला चेंडू समाचार घेतोय उमेश. फटका बसला पहिला चेंडू वरती. या ठिकाणी गडी गारत होतोय. गडी क्रमांक 1 उमेश बॅक टू द पॅव्हिलियन. उमेश याचा पकडून जाईल. संपलाय त्याचा खेळ. संधी देतोय डीजे साठी. कमाल आर्य डीजे. धावसंख्या धावपळकावर धावा पाहिल्यानंतर मित्रांनो धावपळकावरती धावा घेऊन पोहोचतायत 0 धावा. थोडं स्पीडअप करा. पानबोळी संघाच्या खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो, थोडं स्पीडअप करा. कारण नंतरच्या सत्रामध्ये आपण खेळत असताना आपण फायनल सत्र आपल्याला खेळायचं अजून आज मैदानावरती बघायचं आहे. तर तरी प्लीज थोडं आपण स्पीडअप करूया. या स्वप्नील याचा पुढील चेंडू. नवीन बॅटर आपण पाहतोय सतीश याला. सतीश बघायचं काय करतोय. एकदा बॅटची हलकीशी काढा. यस अल्ट्रा एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गडी क्रमांक बॅक टू बॅक दुसरा गडी गारद होतोय. सतीश आला. सतीश परतला सुद्धा. डगआउट मध्ये परततोय. सतीश याचा स्वरूपात मोठा धक्का बसतोय. खरोखर आपण पाहिलं तर दुसरा धक्का बसतोय. नवीन बॅटर कोण येतो बॅटर पाहूया. देऊया संधी डीजेला. ऐकूया डीजेचा आवाज. यस कमान डीजे. आपण पाहतोय या ठिकाणी मैदानामध्ये स्वप्नील याचा पुढील चेंडू समाचार घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय समीर. समीर बघायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. समीरच्या खांद्यावरती आपल्या संघाची मतदार असेल. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू येतोय. अजूनही कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येताना आपण पाहत नाही. सुरेख चेंडू अप्रतिम हाताळला जातोय. आपण जाऊया मैदानाच्या दिशेनं. जर आपण पाहिलं तर मित्रांनो आजच्या दिवसातील ही मेगा सेमी फायनलची लढत आपण पाहतोय. अजूनही पानबुडी संघानं आपलं खातं खोलू शकला नाहीये. यस पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सुरेख फटका चेंडू हवेमध्ये. आता मात्र नो मॅच मध्ये चेंडू ऍड झालाय. एकच धाव येईल माझ्या मते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरचं धावा पाहिलं ना तर एक धाव धावफलकावरती येते. म्हणजे आता काही काळानंतर पानबुडी संघाचं या ठिकाणी खातं खोलताना आपण पाहतोय मित्रांनो. आपण सहाव्या मैदानाच्या दिशेने पुन्हा मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय स्वप्नील. स्वप्नील बघायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी. एस्टा उद्ध्वस्त त्रिफळाची. गडी क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर 3चं पतन होतंय. बॅक टू द पॅव्हिलियन होतोय. रोहित बेगीत करण्याच्या डगआउट मध्ये परततोय. देतोय संधी डीजेला. ऐकूया डीजेचा आवाज. यस कमॉन आर्य डीजे. दिशेनं जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या खेळ समाप्तीच्या करीस धावफलकावरती धावा पाहिल्या ना तर एक धाव धावफलकावरती येते. सेमीफायनलची लढत मेगा सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. एका बाजूला श्री पानबुडी देवी क्रिकेट संघ जर आपण पाहिलं तर पाचिरी सडाचा संघ पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर
तो संघ तळेकरवाडीचा संघ आपण पाहतोय. बीचा संघ सुरेख चेंडू आलाय काही काळानंतर. आता मात्र उमेश याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. चौकारानं थोडेफार इरादे स्पष्ट देखील करताना आपण पाहतोय. 4 धावा आल्या. 4 धावेने संघाची धावसंख्या धापड जर पाहिजे तर 5 धावा लागल्यात. आता मात्र अजूनही या 5 चेंडूचा खेळ निशा असेल. पहिल्या इनिंगचा खेळ निशा असेल. मित्रांनो जर आपण पाहिलं तर या स्पर्धेची सुरुवात झाली. या स्पर्धेची सुरुवात झाल्यानंतर या स्पर्धेचा पहिला सामना झाला. पहिला चेंडू फेकला गेला. त्यानंतर पहिला दिवस देखील संपला गेला. या स्पर्धेचा पहिला फायनलिस्ट देखील आपण पाहिला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. दुसरा दिवस चांगल्या पद्धतीने खेळला गेला आणि त्यानंतर दुसरा सुपर 4चा देखील सामना आपण खेळतोय. सुरेख चेंडू या ठिकाणी पंचांकडे अपील पेटवून लावतात. गडी क्रमांक 4 या ठिकाणी आता मात्र डगआउट मध्ये परततोय विकी. समीर डगआउट मध्ये परतलाय. समीर याचं पकडून झेल संपला त्याचा खेळ. संधी देवी आपण डीजे साठी. यस कमान डीजे. आपण मित्रांनो पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने साव्या. उमेश याचा पुढे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. कमलेश बघायचं स्ट्राईकला कमलेश नाव स्ट्राईकला विकी. परंतु उमेश चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पंचच्या उजव्या साईडने मारा करण्यासाठी सज्ज झालाय. दाबारा पालन सरंडप आहे. 49 जर्सी नंबर मध्ये आपण पाहतोय. सुरेख फटका या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लोकांचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत गेलाय. उचलून चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा पळून काढला. सुरेख रनिंग बिटवीन विकेट. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन विकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. पण धावा काही रोखू शकत नाहीत. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली 7 धावा धावपळकावरती लागतात. आणि मित्रांनो 7 अंक जर आपण पाहिलं ना तर आपण भारतीय संघाचा माजी कर्णधार सन्माननीय महेंद्र धोनी सर यांचा जर्सी नंबर 7 आपण धापळक स्वरूपात पाहतोय. पुन्हा एकदा जातोय मैदानाच्या दिशेनं. धापळकावरती गोलंदाजीवरती सज्ज झालाय उमेश याचा पुढे चेंडू. समाचार घेतोय तो म्हणजे कमलेश चांगली प्रकारची फटकेबाजी करत होता. परंतु आता मात्र कमलेश याचा पकडून झेल संपलाय त्याचा खेळ. संधी पुन्हा एकदा देतोय डीजे साठी. आवाज ऐकूया डीजेचं संगीत ऐकूया. यस कम ऑन आर यू डीजे. यस कम ऑन. आपण सध्या मैदानाच्या दिशेने नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सूरज बघायचं. आज जर आपण पाहिलं तर एक सूरज अस्ताच्या दिशेने गेलाय. परंतु दुसरा सूरज काय करतोय आपण पाहूया. सुरेख टाकलेला चेंडू या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात धावचीत होऊन बांधून तंबूमध्ये परतावं लागतंय. पानबुडी संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 7 धावा झाल्यात आणि गडी बाद झालेत. 7 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. 6 बाद 7 धावा अशा धावफलकावरती धावा लागत. थोडं स्पीडअप करा. या ठिकाणी स्क्वेअर चेंडू येतोय. एक अतिरिक्त धाव येईल. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत संघाची धावसंख्या धावफलकावरती येते. 8 धावा धावफलकावरती येतात. बघा मित्रांनो जर आपण पाहिलं ना तर 8 धावा धावफलकावरती लागला. दुसरा शतक प्रकट होताना अजूनही पुढे एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती उमेश बघायचं काय करतोय. सुरेख गोलंदाजी अफलातून गोलंदाजी या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. 2 षटकाचा खेळ संपता झालाय. 2 षटकांच्या संबंधीच्या अखेरी संघाची धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिलं ना तर धावफलकावरती धावा येतात 8 धावा आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 9 धावांची. बघा मित्रांनो जर आपण पाहिलं ना तर या स्पर्धेतील सुपर 4चा हा सामना सुपर 4चा दुसरा सामना आपण पाहिलं तर एका बाजूला श्री पानबुडी देवी क्रिकेट संघ पाचेरी सडा हा गोवा ग्रुपचा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर
तळेकरवाडी बी संघ, जर हा संघ पाहिला तर आपल्या रोह्यामधून आलेले संघ बघा, हे दोन संघ मातबगार संघ आहेत, परंतु चांगल्या प्रकारची गोलंदाजी मांडावी लागेल तळेकर बी संघाची आणि खऱ्या अर्थानं समोर पानबुडी संघाच्या खेळाडूंना नमवावं लागलं. 12 चेंडूमध्ये केवळ 7 बाद, धप्पलकावरती 8 धावा झाल्या आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी गरज असेल 9 धावांची. 12 चेंडू 9 धावा, 12 चेंडूचा थरारक नजराणा आपण पाहणार आहोत. घेतो छोटीशी विश्रांती, ऐकतो जीजेचा आवाज. कम ऑन डीजे, यस कम ऑन आर्य डीजे. सहाव्या मैदानाच्या दिशेने सामन्याला सुरुवात होईल. जातोय आपण. पानबुडी संघाला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून या सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर एका बाजूला आपण संघ पाहतोय आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सूरज. आपण प्रसिद्ध मैदानाच्या दिशेने जाऊया. सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये, या ठिकाणी चेंडू सातोय सीमारेखा पार, येतोय षटकार. षटकाराने संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर जर धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येऊन पोहोचतायत. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र 2 धावेची गरज आहे. बघा मित्रांनो, जर आपण पाहिलं तर 11 चेंडू आणि 2 धावांची गरज. यानंतर होणारा सामना असेल मित्रांनो या स्पर्धेतील मेगा फायनलचा सामना शिवलिंग 11 विरुद्ध या सामन्याचा विजय संघ जो असेल. या ठिकाणी 1 धाव आली आहे. आपण मैदानाच्या दिशेने प्रदर्शक गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र 10 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि गरज असेल ती म्हणजे 1 धावेची. या ठिकाणी जर आपण पाहिलं 2 धावेची गरज असेल. शंभस्वास बघूया. स्वप्नील स्ट्राईकला आहे. काय करतोय? धीम्या गतीचा फसवा चेंडू फसलाय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू काही येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली जाते. पुन्हा एकदा आपण धावपळकावरती पाहूया. श्री टाकलेला चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र अजून जर पाहायला गेलं ना तर धावपळकावरती अजून 2 धावांची गरज आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जाईल का आपण पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅक वरती जर आपण पाहिलं तर कमलेश आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. 2 सलामीवीर मोठे फटके. या ठिकाणी आपण पाहूया मैदानामध्ये काय दरम्यान 1 धाव तडण्याची ती येईल या ठिकाणी. आणि या ठिकाणी विजयी संघ होतोय तो जर आपलं पाहायला गेलं तर तळेकरवाडी संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक स्वागत. यानंतरचा मित्रांनो या स्पर्धेतील दुसरा फायनलचा संघ आपल्याला भेटलाय तो अर्थात प्रज्योत अर्णव 11 चषक 2025 पर्व दुसऱ्या पर्वाचा